कालच मी मोबाईलवर एका क्लिकवर एक शूजची जोडी ऑर्डर केली. अच्छा. म्हणजे ना मी दुकानदाराला पाहिला ना कोणत्या दुकानात पाऊल ठेवलं. आणि अर्थातच ती वस्तू प्रत्यक्ष हातात घेऊनही पाहिली नसणार, बरोबर. अगदी बरोबर. तरीही हा खरेदीचा व्यवहार अगदी सहज पूर्ण झाला. मग मी विचार करत होतो की हा जो बाजार आहे तो नक्की भरला होता कुठे. हो, कारण साधारणपणे मार्केट हा शब्द ऐकला की आपल्या डोळ्यांसमोर नेहमी एखादी गर्दी, गोंधळ किंवा एखाद्या दुकानाची पाटीच येते. हो ना, पण आजच्या या आपल्या सखोल विश्लेषणात आपण मार्केट म्हणजे फक्त भाजी मंडई या कल्पनेला छेद देणार आहोत. आपल्या सोर्स मटेरियलनुसार अर्थशास्त्राच्या जगात याचा खरा अर्थ काय आहे हे आपण बघणार आहोत. नक्कीच. म्हणजे मी नेहमी सांगते की इथेच खरी गल्लत होते. खरेदी आणि विक्रीसाठी एखादी फिजिकल जागा असणं सक्तीचं आहे, हा विचार आता खूप मागे पडलाय. अच्छा, म्हणजे जागा महत्वाची नाहीये तर. अजिबात नाही. मार्केट ही कोणतीही जागा नसून ती एक पूर्णपणे अदृश्य अशी सिस्टम किंवा व्यवस्था असू शकते. या व्यवस्थेचा मुख्य उद्देश फक्त 3 गोष्टी साध्य करणं हा असतो. हां, कोणत्या 3 गोष्टी? पहिली गोष्ट म्हणजे खरेदीदार आणि विक्रेते ह्यांना एकत्र आणणं. दुसरी गोष्ट त्यांच्यात वस्तू किंवा सेवांची देवाणघेवाण घडवून आणणं. आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे किंमत निश्चित करणं. अच्छा. जोपर्यंत या 3 गोष्टी एखाद्या प्रक्रियेत जुळून येतायत तोपर्यंत ती व्यवस्था अस्तित्वात असते. एक मिनिट, इथेच मला थोडी अडचण वाटतीये. काय झालं? म्हणजे जर ते खरेदीदार आणि विक्रेते एकमेकांसमोर उभेच नाहीत तर मग वस्तूची किंमत कोण आणि कशी ठरवतं? म्हणजे डिजिटल जगात कसं होतं असा तुझा प्रश्न आहे? हो, म्हणजे भाजी मंडईत आपण स्वतः भाजीवाल्याशी भाव करतो. पण Amazon किंवा फ्लिपकार्टवर हे कसं घडतं? तिथे संवाद न होता किंमत कशी काय निश्चित होऊ शकते? हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. आणि इथेच तर या सिस्टमची खरी ताकद दिसते. प्रत्यक्ष बाजारात जी घासाघीस तोंडी होते तीच प्रोसेस डिजिटल सिस्टममध्ये डेटा आणि अल्गोरिथमच्या माध्यमातून होते. म्हणजे अल्गोरिथम सगळं ठरवतात तर. हो, हजारो विक्रेते त्यांची वेगवेगळ्या किमतीची उत्पादने सिस्टमवर टाकतात. आणि त्याच वेळी लाखो खरेदीदार त्यांची पसंती किंवा मागणी तिथे नोंदवतात. अच्छा, म्हणजे ही डिजिटल व्यवस्था आपोआपच डिमांड आणि सप्लायचा मेळ घालते. अगदी बरोबर. आणि त्यातून एक अशी समतोल किंमत ठरते जी बाजाराच्या नियमांनुसार योग्य असते. म्हणजे प्रत्यक्ष जागा नसली तरीही संवाद आणि किंमत ठरवण्याची प्रोसेस पडद्यामागे एका वेगळ्या आणि खूप मोठ्या पातळीवर सतत चालूच असते. बापरे, हे खूपच भारी आहे. म्हणजे टेक्नॉलॉजी आणि लॉजिस्टिक्समुळे ही सिस्टीम आता कोणत्याही भौगोलिक सीमेत अडकलेली नाहीये. हो, अजिबात नाही. कारण पूर्वी हेच मार्केट फक्त एका गावापुरतं किंवा शहरापुरतं मर्यादित होतं.